नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बंधुभावाचा संदेश व भक्तिमय वातावरणात ईदचा जल्लोष. ईदगाहावर नमाज अदा. मौलाना मुफ्ती गौसुद्दीन हसमी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना. परभणी. शनिवारी सकाळी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र नमाज अदा केली. यानंतर खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इक्बाल, जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांनी सर्वांच्या ईदच्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिन्यातील महिनाभराच्या उपवासानंतर आज शनिवारी दिनांक 21 मार्च रोजी परभणी जिल्ह्यात ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सकाळी नमाज अदा केली. यावेळी धर्मगुरूंनी शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुस्लिम बांधवांच्या ईदच्या शुभेच्छा दिल्या. शनिवारी सकाळी ईदगाह मैदानावर परभणीकरांचा जनसागर उसळला होता. मुख्य धर्मगुरू मौलाना मुफ्ती गौसुद्दीन हसमी आणि धर्मगुरू झहीर अब्बास यांनी नमाजचे विधी पूर्ण करून घेतले. नमाजनंतर मौलाना हसमी यांनी उपस्थित बांधवांना संबोधित करत मानवतेचा आणि शांततेचा संदेश दिला. या पवित्र दिनी सर्वांच्या उन्नतीसाठी आणि देशातील सलोख्यासाठी विशेष दुआ करण्यात आली. या सोहळ्याचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी ईदगाह मैदानावर उपस्थित होते. यामध्ये खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इक्बाल, जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, सय्यद कादर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. या सर्व मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या या पुढाकारामुळे सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि विशेषतः ईदगाह मैदान परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीचे नियोजन आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली, ज्यामुळे सर्व विधी शांततेत पार पडले. नमाज संपल्यानंतर ईद मुबारकच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आबालवृद्धांनी एकमेकांना आलिंगन देऊन आज घरोघरी शिरखुर्म्याचा गोडवा दरवळला होता. बच्चे कंपनीमध्ये नवीन कपडे आणि ईदीमुळे मोठा उत्साह दिसून आला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आजच्या ईद उल फित्रनिमित्त सर्व देशवासियांना व परभणी शहरातील जिल्ह्यातील नागरिकांना तसेच आमचे कोतवाली पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांना देखील आज ईदच्या हार्दिक शुभेच्छा. परभणीच्या पूर्ण रहिवासी त्यांना ईदची फार शुभेच्छा देतो आणि सर्व अशी शांतताने आणि एकत्र राहावा अशी मी अल्लाहशी प्रार्थना करतो. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. अल्हम्दुलिल्लाह आज रमज़ान के 30 रोज़े पूरे हो चुके हैं और आज का दिन था. अल्हम्दुलिल्लाह ईदगाह मैदान में माननीय श्री खासदार साहब, कलेक्टर साहब, महापौर साहब और उप महापौर साहब और वाघमारे साहब सभी ने आकर और पूरे नगर सेवक ये सभी ने आकर मुस्लिम बिरादर मुस्लिम को शुभेच्छा दी. और मैं मेरे तरफ से साजिद मिलदार मित्र मंडल की ओर से भी सभी समाज को, बिरादर वतन को ईद की शुभकामनाएं देता हूं. धन्यवाद. नमस्ते. अल्हम्दुलिल्लाह आज परभणी शहर में रमज़ान की ईद बहुत ही दुरुस्त तरीके से मनाई गई. अल्हम्दुलिल्लाह पूरे 30 रोज़े हुए और यहाँ के प्रशासन, एसपी है, कलेक्टर है, यहाँ के आमदार और खासदारों ने परभणी शहर को एकदम शांत वातावरण में रखा है. और अल्हम्दुलिल्लाह आज रमज़ान के मौके पर मैं सभी भारतवासियों को दिल से रमज़ान की मुबारकबाद देता हूँ. मैं अशरफ नईमुद्दीन कादरी महाराष्ट्र वक्फ बोर्ड की तरफ से सभी मुस्लिम भाइयों को 30 दिन के रोज़े रखने के बाद बड़े धूमधाम से ईद उल फित्र मनाई गई. इसकी वक्फ बोर्ड की तरफ से सब जनता को मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ. अस्सलाम वालेकुम. मागील 30 दिवसापासून रमजानचा महिना होता. आज रमजान ईदच्या निमित्ताने परभणी येथे ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधवांना
सद्भावना मंचच्या वतीने आम्ही ईदच्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आणि अनेक बांधवांना आजच्या या दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सद्भावना मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व सद्भावना मंचचे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासून जमलो आणि आता सर्वांना आम्ही शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. अस्सलाम वालेकुम सभी परवनी वासियों को, हिंदू मुस्लिम भाइयों को मेरे तरफ से ईद मुबारक. सभी इस शांतता और अमन सुकून से, पुलिस प्रशासन का अमन सुकून से आज ईद मनाए गए. जिलाधिकारी और महापौर साहब ने भी सबसे मिलकर ईद की मुबारकबाद दी सबको मेरे सामने, और मैं भी आपको सबको ईद की मुबारक देता हूँ. आज हमारे 30 रोज़े पूरे हो चुके हैं मेरे सब भाई और बहनों के, इसलिए मैं सभी को ईद की शुभकामनाएं देता हूँ और शुभ मुबारकबाद देता हूँ. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.